जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। पिपरीत भाजपचे 2 गट आमने सामने। पिपरी मेघे ग्रामपंचायतीची ग्रामसभा वादळी होण्याची शक्यता। वर्धा जिल्ह्यात वर्धा शहराला लागून असलेली सर्वात मोठी लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत असून भाजपच्या वैशाली अजय गौळकार या विद्यमान सरपंच आहेत। या ग्रामपंचायतीवर भाजपचे माजी सरपंच अजय गौळकार यांची 15 वर्षापासून वर्चस्व आहे। त्यांनी रवींद्र चव्हाण महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर पालकमंत्री डॉ. पंकज भैर यांच्या नेतृत्वात त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला। परंतु त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्यानंतर येथील स्थानिक भाजप पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना पालकमंत्री व पक्षातर्फे घेण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात डावलण्यात येत असल्याचा आरोप करण्यात। यामुळे पिपरी परिसरात भाजप पक्षामध्ये 2 गट निर्माण झाले। माजी पंचायत समिती सदस्य फारुख शेख, माजी पंचायत समिती सदस्य अर्चना वानखेडे, भाजपा सर्कल प्रमुख रवींद्र शेंडे यांचा एक गट व विद्यमान सरपंच वैशाली गौळकार यांचा एक गट आमने सामने टाकला। यामुळे एकमेकांना कोंडीत पकडण्याचा प्रकार येथे सुरू आहे। नुकतीच पिपरी ग्रामपंचायतीची ग्रामसभा कोरमच्या अभावी तहकूब करण्यात आली होती। या सभेची परिसरात दवंडीद्वारे माहिती देण्यात आली नसल्याने सभेला कोरम पूर्ण होऊ शकला नाही। असा जाणीवपूर्वक प्रकार ग्रामसभा होऊ नये म्हणून पिपरीच्या सरपंच वैशाली गौळकार व त्यांचे पती अजय गौळकार यांच्यावर ग्रामस्थांनी आरोप केले। ही तहकूब सभा तारीख 27/8/2024 रोजी दुपारी 1:30 ग्रामपंचायत पिपरी मेघे येथे आयोजित करण्यात आली असून भाजपच्या एका गटाकडून व विरोधी पक्षातील सदस्यांकडून ग्रामसभेची फेसबुक, व्हॉट्सअपवरून मोठ्या प्रमाणात जाहिरात करण्यात येत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात सभेला उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात। यामुळे ही ग्रामसभा वादळी ठरण्याचं चिन्ह